गाइस फायनली मम्मीनी कृष्ण जन्माष्टमीचं मांडायला घेतले पेढे हे याचा जोक तुम्हाला मी नंतर सांगते। श्रीखंड पुरी बर्फी आहे, सुंठ आहे, हा हे सुंठ, मक्खन, गुलाबजाम, चमचम, हलवा, काजू कतली, हे चॉकलेट बर्फी आहे। हे चमचमचं काहीतरी दुसरा प्रकार आहे वाटतं, हे पण तेच आहे। हॅलो गाईस, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दीक्षाबर ब्लॉग्सच्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे गोकुळ अष्टमी आणि तुम्हाला सुद्धा गोकुळ अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपल्या इथे छोटीशी पूजा होणार आहे, म्हणजे जास्त मोठं ना आपण साजरा करत, छोटंसं फक्त देवारा वगैरे सजवतो आणि पूजा करतो। तर आता बघूया मम्मी काय करते। सकाळपासून फक्त भाजी साफ करते। ते काय कौला साफ केला, शेकट्याच्या पाल्याची भाजी करतात ना, आलू वडी आहे। अजून आमचं खूप काम बाकी, आम्ही काहीच नाही केलं, आमच्याकडे पाणीच संपलंय। बरोबर आजच्या दिवसालाच संपला तो पण कामाच्या टाइमिंग। हा ना, आणि देवारा दाखवते मी तुम्हाला। अजून नाही सजवलं, अजून सजवलं नाहीये, अजून तिथे अजून सजवायचं बाकी आहे। आता फक्त अभिषेक केला मम्मीने। गाईज ब्लॉगर आलाय, कामाला गेलेला। काय काय दुसरा दिवस, कामाचा दुसरा दिवस। गाईज आमचा कृष्णा आलाय, इथे बघ रे, सकाळपासून। अरे इथे ना, आता एवढी भांडी दिसतात ना तुम्हाला, आता योहानच घासणार। संपलाय ना सकाळपासून, वाट लागली आमची सगळी। केवढे पदार्थ करायचे होते पण आता जाऊ देत, देवानी तरी बनवलेत आम्ही सगळे, फटाफट बनवलं। थोडंसं काय आहे ते हा नंतर दाखवतो। मी बनवलं का, पाण्याची वाट बघितली पण पाणीच नव्हतं। मी बनवलं ते, मी बनवलं। थँक्यू। कोणी बनवलं बाबू? मीच बनवलं। हे फ्रीज साफ करायला मला सांगितलं मम्मीनी, म्हणू नका। सकाळपासून भांडी धुवून ठेवलेली पण पाणीच नव्हता। हा बदल ना। आता काय बनवतो, काय राहिले? भाजी आहे, लाडू आहे करायचं, पुरणपोळीचं वाटून ठेवलंय, सगळं झालंय आता, पटापट होईल आता। पाण्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला, कधीच झालं तरी मी एवढं सगळं केलं, भाजी केली, डाळ केला, भात केलं, भात घातलेलं होतं, पुऱ्या केल्या। आता काय झालं रे, काय बोलला तू? आता काहीतरी बोललास हो ना, चल आता काय झालं का, आवरायला घे ना आता। हे बघ ते सगळं मम्मीनी भाजी साफ केले, ती झाडू तर मार आता ना, ऑलरेडी साफच आहे, झाडू तर मार, ते उचल जरा, झाडू मार, झाला। बघू ना किती करतो। गाईस फायनली मम्मीनी कृष्ण जन्माष्टमीचं मांडायला घेतले। किती टाइम लागेल तरी पण? इथे मगाशी फुलांनी सजवलं नव्हतं ना, आता सजवलंय बघा। फुलं पण नाही भेटली हा, आज आम्हाला फुलं पण नाही भेटली चांगल्या दिवशी। मी सांगते तसंच करा का? मी सांगते तसं पण नाही करत, तुम्हाला कृष्ण सांगतात, मी तुला सांगतो बघ मला तसंच सजव। हा, हे आता नवीन आणलं ना आपण, ते ड्रेस आणि तो मुकुट। आता झाल्यावर अजून काय राहिलं? आता आपलं पुरणपोळी, फक्त पुरणपोळी राहिलं, बाकी सगळं झालं ना। मी जाऊ का तयारी करायला? थांब जरा अजून 12 आ थांब जरा अजून।
गाईस नुसता खातो. आता काय घेतलं खायला? याच्या आधी अरे यार ह्याच्यामध्ये पण तेच आहे. याच्या आधी ना ह्याच्यात हे घेतलेलं, काय बोलतात त्याला, मुगाची डाळ. हा आता हे खातोय चणे. उपवास नाही का तुझा आज? का? मम्मीला इथे मदत करायची, काय करायची तर ते काय नाही. काय का मम्मी तू त्याला सांगत नाही काय काम? मग बोलली त्याला मी ये म्हणून. बोलली नाही तुला मी ये? काय नाही, चल तूच नाही आलास मला मदत. गाईज इथे आता मांडायला घेतलं म्हणजे झालं अर्ध. अजून तरी थोडं बाकी बा. म्हणजे कृष्णाला केक आणलाय. सार्थकला सांगितलेलं काय? कृष्ण जन्माच्या हार्दिक शुभेच्छा लिहायला. त्याने काय दिलं? कृष्णा, तो कृष्ण आहे ना आपल्याकडे, त्याचा वाढदिवस आहे आज. त्याच्या मम्मी पप्पाने केक नाही आणला ना, हो ना. आपल्याला आणायला सांगितलं तुम्ही. हे मी केलं नाही, हे मम्मीने स्वतः हार तो आता बनवला घरात. आणि ते एक एक डिश तुम्हाला नंतर सगळं दाखवते. ती इथे सगळं भरते. अजून तरी काय बाकी? आता आपलं जेवण बाकी ना, हे नैवेद्य दाखवायचं, लाडू आणि पुरणपोळी. तर यावर्षी माझं थोडस मनाच्या विरोधात झालं. मला जसं पाहिजे तसं नाही, मूड ऑफ आहे माझं. पण ह्या टाइमला कृष्णाने जास्त आमच्याकडनं स्वीट्स मागितले. खरंच स्वीट्स मागितले. लास्ट टाइम नव्हते एवढं, स्वीट्स कमी होते आणि असं वेगळं काय काय होतं. हा फ्रुट्स होते, परत तिखट खाऊ वगैरे जास्त होतं. आम्ही ते बनवलेलं. आणि ह्या टाइमला आमच्या पाण्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. हा पाणी एंड टाइमावरती संपला. पण राहू दे, त्यांनी कृष्णाने आपल्याकडून सगळं करून घेतलं बरोबर. हा जेवण पण कधी झालं समजलंच नाही. टाइमवर म्हणजे टाइमच्या आधी झालं जेवण. देव उगाच नाही बोलत ना, इथे आहे आणि तो देवच करून घेतो. माणूस कधीच नाही काम करत. असं असतं का? हो असंच असतं. म्हणजे आम्ही केलं ते देव येतो, देव त्याच्या दिवशी तो स्वतः येतो. पण आपल्याकडे येतं माहितीये ना, येतो. रात्री येतो माहितीये ना. गेल्या वर्षी आमचा दियान छोटा होता ना, तेव्हा मांजर आली होती रात्री. नाही ते 2 वर्ष आधीच होतं. 2 वर्ष आधी असं अचानक आमच्या इथून खिडकीमधून मांजर आलेला, भोका आलेला. त्याने मग आणि त्याने डायरेक्ट पण घेतला आणि कॅडबरी खाल्ली. हा आणि मला तीच कॅडबरी खायची होती ऍक्च्युली. मग त्यांनी मक्कन डायरेक्ट टेस्ट केला, असं बाउलमध्येच डायरेक्ट हे घातलं त्याने. आणि काय घेतलेलं, कॅडबरी उचलली डायरेक्ट. आणि गेल्या वर्षी आमचा दियान होता. दियाने पण गेल्या वर्षी काय उचललेलं, काहीतरी उचललेलं त्याने. अजून आम्हाला म्हणजे मला अजून थोडीशी पूजा करायची आहे. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की हे काय इकडे अजून हे नाही ठेवलं ते नाही ठेवलं, तसं काय नाही. अजून थोडंसं बाकी आहे अजून. हा म्हणजे अजून टाइम आहे ना. आणि माझा अवतार बघा, मी अजून तशीच आहे. काकडी आहे ना, काकडी मम्मीचा तरी अवतार चांगला आहे. मी सकाळपासून फ्रीज मध्ये. मी बघा कशी आहे, मला अजून तयारी आळशी करायची, आहे तू. आंघोळ करायची. आळशी आहे म्हणून तशी. आळशी काय नाही, सगळं काम करत होते मी म्हणून. बोल नाही केलं काय? तूच तर मला बोलतो की तू व्लॉग का नाही काढत, व्हिडिओ का बंद करते, व्हिडिओ का बंद करते सारखी सारखी. आणि आता बोलतो टाइमपास करते. हे काय बाबू, कोणी जास्त काम केलं खरं सांग, काय वाटतंय तुला माझ्याकडे बघून? हे इमोशन ब्लॅकमेल नाही करायचा माझ्याकडे बघून वगैरे. हे काय मी केलं जास्त काम. डोळे उघडले असं नाही बाबू. कोणी व्हिडिओ मध्ये आहे, आधी मी केलेलं बोलला तो. चुकून झालं ना बाबू? असा नाही चुकून वगैरे काय नाही. तुला जास्त कोण आवडतं सांग तू. तुझ्या मम्मीने थालीपीठ कसं बनवलेला? तूप टाकून थालीपीठ बनवलेलं. मग तुला कसं माहिती कसं बनवतात थालीपीठ? मग काय थालीपीठ चांगला नव्हता झाला का? त्याला आवडलं आणि खाल्लं नाही. पण तुझ्या मम्मी एकच तुला काहीतरी आवडतं ना, भेंडीची भाजी. ते भारी बनवते. काय झालं रे, तू हसला कशाला?
बटन लागल्यावर कोण असतं? सांग बाबू. गाईस हसला हसला हसला. सेकंड लास्ट पदार्थ. नाही अजून आहे. अरे मग हा सेकंड लास्ट आणि लास्ट आता सेकंड लास्ट पदार्थ. 19 प्रकार तयार होते. 19 तू काउंट केले तिकडे किती? चॉकलेट सोडून त्याने सगळं काउंट केलं. 17. मग अशा 19 ला आणले 19 ला 17 बोलतात. आणले 19ला नाही, 19ला 19 बोलतात. नशीब श्रीमा, इज्जत ठेवली तुमच्या शाळेची त्यांनी. नशीब तेच म्हणून अशी असं पाया पडली मी. नशीब आमच्या शाळेची इज्जत ठेवली श्रीमा. हुशार आहे तो. कोण? ए तू हुशार आहे बाबू. हुशार नाही तू? मग सांग, बोल ना तू. व्हॉट्स युअर नेम? ए बघ झालं योहान विक्रम. बाबू. समजलं का? झालं काय आता तुला समजलं का? किती बनवते? असंच आता आहे तर का ठेवू? मग देवाला 5 पाहिजे 5च द्यायचे. नाही असं नाही. आम्ही देव आहे. ते तुम्ही देव कशाला लागले इकडे? ते देव आहे, देवी आहे, सर्व सगळे आहे तिकडे. रावण राक्षस. हा रावण आहेत, राक्षस आहे. यो रावण ना. काय नाही, देव आहे तुम्हाला ना बाबू. कोण? मग कृष्णा. कृष्णा सोडून पण गणपती आहे. कृष्णा का सोडून रे? मला मक्खन समजलं. गणपतीला काय आवडतं? मोदक. कळलं? मग त्याला आहे जनरल नॉलेज. खाण्याच्या बाबतीत आहे ना, हा. कामाच्या त्याच्यात बाबतीत आहे. पण असेल. आम्हाला पण आहे. कशात आहे सांग? सगळ्या शोध आहे आम्हाला. अं, अरे जल्दी बोल. फक्त तुला ब्लॉग काढा म्हणे, तेवढंच आहे. हा. तेवढंच आहे. ठीक आहे गाईस, आता परत हा तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दिसणार नाही. कारण की हा मगाशीच मला बोलला की तू काय करते, कशाला बसले, कधीपासून काम करते, काय करते, ब्लॉग नाही काढत. आता मी- तू नेक्स्ट ब्लॉग ला तू ना दिसणार, निशान दादा दिसेल. मी दिसेल. निशान 1 मिनिट, निशान दादाचा दुसरा ब्लॉग असणार आहे. समजलं का? हा माझा चॅनल आहे. हे माझ्या चॅनल वरती मीच ब्लॉग टाकणार. पण असणार ना. मग ठीक आहे, तू त्याच्या ब्लॉग मध्ये जा, माझ्या ब्लॉग मध्ये नको येऊ. मी पहिले त्याच्याच ब्लॉग मध्ये मग जा, माझ्या ब्लॉग मध्ये कशाला येऊ येतो? दे तर. तू बोल ना. हाय गाईज. तू कसं बोलतो त्याच्या ब्लॉग मध्ये? दाखव एकदा. ट्राय एकदा बोल ना. त्याच्या ब्लॉग मध्ये कसं भारी बोलतो ना. हाय गाईज, अभी बहुत ऐसा मजा आने वाला है. हा कसं बोलतो? बोल ना बाबू. माझा बाबू असेल ना तर बोलू लगेच. हाय गाइस, वेलकम बैक टू चैनल पर। आज हम जाने वाले हैं गणपति लेने। मराठीत बोल बाबू. एक काम कर ना, आपली नक्की जात कुठले मला सांगशील? आगरी जाते बाबू. मराठीत बोल. इंग्लिश मध्ये पण बोल. बाबा ओके, तेवढा इंग्लिश पण नको, हिंदी पण नको, मराठीत बोल आपलं. चल बाबू, मराठीत बोल. चला आता माझा बाबू आहे. आता बोलेल ना माझा बाबू. हेलो गाइस, वेलकम बैक टू चैनल पर। आज हम जाणार आहोत गणपती आणायला। आणि मग ते नाही का तू असं बोलतो तो, आज आमच्या ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे तसं आज बोल. आमच्या- नाही, हात करून बोलतोच. आज आमच्या ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे। असं तुम्ही बघू शकता. आज आमच्या ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे. दाखव ना बाबू. कर नाही जा. जाऊ दे, बोल ना यान, बस का आता? काय बोलू? जोरात बोल आणि जोरात बोल. हेलो गाइस, आता आम- हात करून. हेलो गाइस, आता आमच्या ब्लॉग मध्ये खूप मजा येणार, तुम्ही बघा। थँक्यू. थँक्यू, बाय। मग काय माझ्या ब्लॉग मध्ये यायचं का नाही उद्यापासून? माझी मर्जी बघू. माझी विचार मर्जी, करेल. बघू ठीक आहे, ब्लॉग मध्ये जायचं। उद्या माझा बर्थडे आहे. येणार मी. बोल. मी घेणार नाही घरात, इथं डायरेक्ट कडी अशी काय नाही मी घेणार नाही. नको येऊ, मला काय तसं बोलू. सांग. माझ्या भेटणार मम्मीचं घर मम्मी. आहे. घ्या, नको येऊ, पण तरी पण मला केक भेटणार आहे. तुला कोण देणार आहे माहिती आहे ना तुला? तूच दे ना. दोघांनी पण जा, दोघांनी पण नका येऊ. चालेल बाबू. चालेल, मला काय पण हा. केकचे पैसे देऊन जा. काय मीच गरज नाही. मीच आता माझ्या आता बर्थडेचा नको. केक आणू का? काही गरज नाही, तुझा बर्थडे तूच आणायचा। हा. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे, आता तुला बघतो ना।
ठीक आहे. बघ मी किती भारी दिसते ना. वाव, थँक्यू. तुझ्या मग काय दिसते? मेंटल दिसते. असू दे, म्हणजे मेंटल नाही दिसत आहे, चांगली दिसते पण ठीक आहे. समजलं इशारा समजले तुझे. हा समजलं ना. हा समजलं. तुला बघते मी. थांब जरा, भेट मला कधी ते. गाईज एवढा यांनी खाल्ला तरी आता पप्पाला बोलतो बाबा मला जेवण वाढा. आता थोडी खाल्लं, मग कधी खाल्लं? मगाशी खाल्लं. कधी मगाशी खाल्लं ना. हम्म. खाल्लं ना. फायनली मी रेडी झालेली आहे. कशी दिसते बाबूजी? चांगली दिसते. कशी दिसते? चांगली दिसते. थँक्यू. हे बघ, हे मस्त दिसतं ना. खेळायला नाही येते, तोडशील. कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. बाबा जेवायला जा. काय जेवायला पाहिजे तुला? डाळ भात, श्रीखंड पुरी, मी पुरणपोळी. कोणी केलं माहितीये ना? कोणी? तुम्ही. थँक्यू. खाऊन मला सांग कसं झालंय. हा. मम्मीने पण केलं. हा, मम्मीनी पण मम्मीनी कवळ्याची भाजी केली, शेकटाच्या पालाची भाजी केली, मम्मीने पुरणपोळी लाडू केली. केली. येस. मम्मीने पुरी केली. नाही, पुरी मी केली. चालेल. मम्मीनी कवळ्याची भाजी केली, शेकटाच्या पालाची भाजी केली, पुरणपोळी केली. मला ही वाली भाजी ती चवळीची भाजी मी केली. येस. डाळ भात चवळीची भाजी तुला देते. थांब. आणि श्रीखंड पोळी. कडे कोण आले बघा. काकी, योहानची मम्मी. बाम लावलंय मी टायगर. का? योहानची मम्मी आहे ही आणि योहानने कंप्लेंट केली तुमची. थालीपीठ मध्ये तुम्ही काय टाकलेलं? मीठ जास्त झालं, फेल झालं. आणि काय टाकलेलं अजून? दही, बॉईल बटाटा आणि काय टाकलं होतं, मीठ टाकलं पण मीठ जास्त झालं त्याच्यामुळे. अजून काय तरी आणि टाकलं? गावठी तुपात म्हणजे आ, गावठी तुपात जास्त छान लागतं. तोच त्याला आवडला नाही. थोडा मेसी झाला. असू दे, फर्स्ट टाइम. बाबू तुला तुपच नाही आवडलं ना? तो फेल झाला. असं बाबू नेक्स्ट टाइम चांगला करेल अजून मम्मी. तिला मी शिकवेन ना. गाईज फायनली सगळं रेडी झालेलं आहे. मम्मी फोटोशूट चाललंय मम्मीचा. माझा नाही. हा, म्हणजे तू फोटो काढते बाप्पाचा. आता मी एक एक डिश दाखवू का? तुम्हाला सांग नाव का? एक डिश. हा, नावं सांग ना एक एक. म्हणजे असं काय काय? आहे ना, दूध पोहे, लाडू, केक, दूध पोहे, लाडू, तांदळाचे लाडू. हे आमचे स्पेशल दीपकवाल्याचे पेढे. हे याचा जोक तुम्हाला मी नंतर सांगते. श्रीखंड पुरी, बर्फी आहे, सुंठ आहे. हा, हे सुंठ, मक्खन, गुलाबजाम, चमचम, हलवा, काजू कतली, हे चॉकलेट बर्फी आहे. हे चमचमचं काहीतरी दुसरा प्रकार आहे वाटतं. हे पण तेच आहे. सँडविच चमचम आहे हे. हा, रसगुल्ला, कमल भोग बोलतात त्याला. हे रसगुल्ला. आणि ही काय नारळाची बर्फी ना. आणि हा लाडू कसला? लाडू. हे बघा चॉकलेट्स ठेवलेत. काकीने आणले बरं. आणि जेवण बघा, डाळ भात, शेकटाच्या पाल्याची भाजी. हा, तेच ते. मिरची, चवळीची भाजी, कवळ्याची भाजी, पुरणपोळी आणि केक बघा. हे कोणी आणलंय? काकीने आणले. काकीने आणलं बाबा. आई बघा कशी आहे. सकाळपासून आली ना तू वरती. हाय कर ना. हाय. कशी आहे? जेवली का? आई आहे. जेवली? काय जेवली? मच्छी. भिंड नाही, कारेली, आई आहे. वांगी, काय खाल्लं? आठवते. आमटी हा, आणि भेंड्याची भाजी हा. आणि पापड, चपात्या. अजून बस. अजून पालकची नाही काय ग. अरे तिला आठवत नाही ती काय जेवली. बाबा हॅपी बर्थडेचे आता विषय चालू झालेले आहेत. बर्थडे गर्लचे. आज तुम्ही पण या सगळे. आज हिचा वाढदिवस आहे. सगळे या बर्थडेला नाही. ती मुद्दाम तुम्हाला बोलवते बर्थडेला. तिला माहिती सगळेजण आता चालले दहीहंडी फोडायला. हाय क्यू कियारा. आया आया आवरीला असते. आई बाबा काय झालं?
काय ग काय झालं हिला काय झालं आई बाबा काय नाही तू विश कर काय ते तू करायचं तू तर विश कर हॅपी बर्थडे थँक्यू काय पडू का नको हा मग आता काय गिफ्ट केक बिक आणला का नाही आणला येईल अरे एक मिनिट मी तिला आधी सांगितलेलं होतं कृष्णाचाच केक तुला मी तुला काय बोललेली कृष्णा केक कृष्णालाच तो केक आहे ना आई हॅपी बर्थडे मला माहिती होतं थँक्यू मोठ्या आमच्याकडे झेंडावंदन कधी झालं माहिती रात्री 12 वाजता या आता तयारी झाले आता तयार झाले झेंडावंदन 12 वाजता 12 वाजता आहे. सकाळपासून मी jeans टॉपवर होती. काय तुला काय झालं काय नाही ना गाईज आमच्याकडे बघा भव्य आलाय बँड स्टार बँड वाजवतोय क्यू वाजव आई लाजली भव्य वाजव ना नक्की नाही मी एक काम कर माझा केक कापतील तेव्हा वाजव वाजवशील ना हा हा आरतीला पण वाजव ही बघ काय बोलते राधा आली कृष्णाला भेटायला बाबा राधा बघा टुनटुन मावशीचा पोरगा बघा बघ आमच्या कृष्णाला झोपून आले ना माझ्या चांगल्या दिवशी कृष्णा झोपलाय काय तू काय विचारलं तिला सांग मी विचारलं हिचा बर्थडे आज आहे की उद्या आता लागला अच्छा त्याच्यामुळे मी तिला बोलली हॅपी थँक्यू 8 दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो पाया मच पड भाचीचे तुझी हा बरोबर पाया तुझ्या पाया पडला दुसरा जन्म भेटेल साष्टांग नमस्कार तवरा नको घे बाबा बाबा घातला मग वाचीच्या पाया पडला पुण्य भेटते की नाही माझ्या बापूला झोपून आलं. तो तुझ्या बर्थडेला असा येणार नव्हतं मला माहिती होतं जेवढा माझ्या बर्थडेला तो एकदम एक्साइटेड होता ना तेवढा तुझ्या बर्थडेला काहीच नाही आणि तुझ्या बर्थडेचा ब्लॉगचा पण प्रॉब्लेम झाला तो तू मुद्दाम केलास अरे मुद्दाम नाही केला व्हिडिओ करायला एवढा भारी झाले ब्लॉग होता माहिती केवढा आहे भारी का? होता पूर्ण केक शॉप पासून होता आमचं काहीतरी त्या दिवशी स्पेशल होतं ते बाप्पा बोलले की लोकांना दाखवू नको ना म्हणून काय तिथे आता आरती करायला घेतलीये 1:45 वाजता ना आता होती बोलता बोलता चालतं ना 1:45 जन्म आहे ना मग ते हलवायचं पाळला बघा आरतीला कोण कोण बँड चुमचुम राहिलाय कृष्ण भगवान की जय सुखता दुःखहता वर्षा विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठे दुराची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामना पूर्ती जय देव गौरी जगन्नाथी रूपी केशरा हिरे जरी शोभतो बरा
कारणी देह माझा पळावा आराधन मुरेश्वरा चिंता क्लेश दुःख दरिद्र शांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता भूतो श्री गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु. आता काय करायचं असतं? पाळणा हलवायचा असतो. कृष्णाचा पाळणा. ही काहीतरी दिलं. उचलते आता. थांब नको ह्यांच्या पाया पडून नव्हतं ना. ओ टुनटुन मावशी जल्दी आओ. बाबा बाबा जावा तुम्ही. असंच करा फक्त बस. बाबा 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 ओ एका फटक्यात कुठला. लागला वाटतं. कुठला लागला बाबू. पहिले लागले काय 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 तिथे आता प्रसाद करायला घेतलाय. केले नाही. काय 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 आलं. केली कशी केली. अरे इथे बघ नारळ नाही वाढवत इकडे बघ. केळी नाही दिसली. अच्छा म्हणजे केळी इथे समोर असून पण त्याला दिसली नाही. देवी समोर इथे 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 बघत होते. देव एकच. देवी नाही तो कृष्ण आणि देवी. समजलं का रे समजलं. एक तुला एक ब्रेसलेट तुला पाहिजे. तुला पाहिजे. हा थंड आहे बोलते. जा तिकडे. ए प्रसाद वाटा रे पटापट प्रसाद वाटा. काय चाललंय दोघांचं. माझं काय चाललंय मी ब्लॉग काढते. अरे सॉरी कोणाला तरी ब्लॉग मध्ये घ्यायचं नव्हतं ना. घे घेऊ तू वाटायला घे प्रसाद. कोणतरी माझ्या ब्लॉग मध्ये येणार नाहीये. बघा मम्मी तुझेच व्ह्यूज नाही जाणार. तुझेच व्ह्यूज बाबा एका पोराने काय होत होतं सगळं गाईस काकीने बघा देवी मला कापूर लावले बघा. देवी ना तू मामीची देवी. आता आम्ही आरती करतो. मम्मी मला आरती करते. आम्ही ते केक कट करायला घेतला आता. थांब क्यू बाबा काष्टा नीट करा. अरे
बाबा घुसवले इकडे बघा आई थांबा आरती पुढे इकडे बघ फोटो उभ्याने काढा तरच चांगले वाटत ते. मंगलमूर्ती आला बघ गणपती बाप्पा आले बघ माझ्या बर्थडेला. क्यू थांब हलू नकोस. आणि मी आम्ही कला आहे फोटो काढले उभ्याने काढा फोटो. आणि आता तू जा रेडी होते. हा टुनटुन मामी हॅपी बर्थडे. काय करू आधी फोटो क्लिक्स करायचे. हे सार्थक आरती कर जा मामीचा फोटो काढ मामीचा. हे बघ तिकडे हे मामी तिकडे बघ तू तिथेच उभी राहा. बस थांब. चल दिशा केक कटिंग कर चल. क्यू दीदी जवळ उभी राहा केक कटिंगला. हा नंतर मॉलिश करते. ए ऑन बस. दीदीचा केक कापायला काय तुमचं वाखायचे काय रा. ए दीदीचा केक कापायला बघ कसा बरकले. ए जाऊदे मी तुमच्या बर्थडेला आलीच समजा मग. हा का आलीच आलीच मी येणारच नाही मग. शी दीक्षा काय आहे तुझ्या बर्थडेला एक पण बोलत नाही. दीक्षा काय आहे. ये लवकर. ये बाबू बाबू ये. ही बघ. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दीक्षा. हॅपी बर्थडे टू यू. मग क्यू भरव दीदीला भरव. सार्थक सार्थक ये हा तू रगड बघ जा सार्थक. हाव रे. हा ए बाबा या तुम्ही. जरा कॅमेरा पुस. कॅमेरा कॅमेरा एक मिनिट थांब. ए सार्थक असं हो ना. हे घे दे. हिला कॅमेरा पण नाही पुसायचा माहिती. सार्थक जा फोटो काढ. फोटो नाही काढला कानातलंच पडलं दीक्षा. गाईस कोणतरी खाली जात नाहीये. तू जा ना खाली. कशाला काढते म्हणजे तूच तर मला कधीपासून बोलतो ब्लॉग नाही काढत. ब्लॉग
10 मिनिटांनी पाठवेल ये बापू हा देऊन टाक. मम्मी हे काय काजू कतल भेटलं फ्री. बाबा डायरेक्ट काकी घुसवते. हे तिथे काकी तुमच्या बघ किती लागले. पाया पडून म्हणजे मम्मी पाया पडायला सासरे पाया पडावी ना ती म्हणून मी खाली हे तन्वी तू पण ये म्हणजे तन्वी टुनटुन मामी वहिनी ये ना. बाबा 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 तू साहुरा काय तू साहुरा. घुसले का काय. घुसले हो बाबा या बाईने पाया पडायसाठी हळदी कुंकू केले म्हणजे तुम्ही वाका. हा बरोबर. काय चाललंय काय घेतलं प्रसाद. है? दीक्षाची मम्मी बोलली अजून काहीतरी उचला. तुम्हाला मी एक सांगू का फेवरेट उचल. एक सांगू का आतमध्ये पुऱ्या संपलेत आणि माझा डोळा या पुऱ्यांवरच होता. आता नेहमी 4 वर्ष झाले तेच होतंय. नाही असं नसतं. राधाला दुखवल्यावर मग बाबा बाबा फुटणार नाही त्याचीच राहणार. आणि ना संगीत अजून आमचा बाबू यायचा बाकी आहे. धिया 4 प्लेट नेईल मी माहिती का. घ्या ना. हे बघा ना कसं पटापट सगळं रिकामी झालं. आई गाईस खाली चाललाय तरी काहीतरी वाकारतो इकडे. काय आता ओय काय वाजले किती बघा ना. किती वाजले 2:30 तरी पण खाली चाललंय तरी पण हवं काय ते ही पण आता आली वाकरायला येते. काय अरे घेतलं ना आता. ही एक माझी आहे माझ्या नवऱ्याची. बाबा दिया नेईल उद्या घ्यायला. म्हणजे नवऱ्याची सासूची सासऱ्याची सगळ्यांचं घेणार. हे बघ हे बघ एकच घेतली. तीन डिश उचल त्याच्यामध्ये एका याच्यात टाकलंय. चमचम बर्फी काजू कतली 3 उचलले आणि एका याच्यावर टाकलं आणि मला बोलते मी एकच घेतला जास्त नाही घेतलंय. समजलं. रिमोट आज 4थ्यांदा पाडलं. किती वेळेला 4थ्यांदा. 5 5 5 20,000 रुपये 20,000 रुपये. काय सांगतो गाईस हा बघा काय फोटोशूट करतोय. आम्ही कोपरीकर असू दे ना बघू दे ना त्यांना पण. आम्ही कोपरीकर ब्रँड आहे. किती थर लावणार आहेत रे. किती थर लावणार आहेत म्हणजे प्रॅक्टिस तरी किती केली 8-9 पर्यंत ना.